काळे ढग दाटून येतील आणि त्याच तारखेपासून मान्सून सक्रिय झालाय असा भासही होईल. पण मान्सून 2 ते 4 दरम्यान महाराष्ट्रात दाखल होणार आहे. 2 तारखेला तळ कोकण मुंबईत सुद्धा दाखल होईल अशी परिस्थिती उद्भवलेली आहे. सध्याचं चित्र जर आपण पाहिलं उद्याच्या 25 मेचं, तर विदर्भातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढगांची गर्दी आजच्या सारखी उद्या सुद्धा वाढणार आहे. भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव राजा, लोणार परिसर, छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड कन्नड भागात सुद्धा जसं महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये धारा उतरताना आपण पाहतो आहे, कुठे मोठे पावसाचे व्हिडिओ पाहतो आहे, अशा पद्धतीचाच पण मोजक्या ठिकाणी सर्वत्र व्याप्ती नाहीये, तुरळक भागाला होईना सटकारे बिटकारे उद्या 25 तारखेला दुपारनंतर तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत सुरू होऊ शकतात. असं वातावरण उद्याचं उष्ण असणार आहे आणि त्या पद्धतीचे ढग सुद्धा उद्या 2 ते 3च्या सुमारास दाटून होतील. ढगांची गर्दी सकाळी सुद्धा काही भागांना वाढणार आहे. पाण्याचे ढग जे असतात ते उद्या दाखल होतील. भोकरदन आणि जाफराबाद मध्ये सुद्धा देऊळगावच्या परिसर वगैरे भागांचा समावेश आहे. जालन्याचा सुद्धा पावसाच्या धारा या भोकरदन मध्ये उद्या मोजक्या ठिकाणी गव्हाणा उतरतील. बाकी जो नागपूर एरिया आहे, वाशिम जिल्हा आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, भंडारा आहे, गोंदिया आहे, इथे वारे अत्यंत शांत पद्धतीने राहणार आहेत. त्यामुळे गरमीची लेवल आजच्या सारखी उद्या या सुद्धा 25 मेच्या तारखेला या भागात वाढेल आणि काही मोजक्याच भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा पाणी पडण्याचे चान्सेस इथे सुद्धा 25 मेला आहेत. बाकी उर्वरित कंडिशन जी आहे महाराष्ट्राच्या वातावरणाची की 25 तारखेला आणखी काही भाग जर आपण बघितला तर नेहमीप्रमाणे मालेगाव मध्ये दक्षिण भाग, निफाड, नांदगाव पट्टा, छत्रपती संभाजीनगरचा तुरळक भाग जो दक्षिणेकडे मोडतो, वैजापूर साईड असेल काही ठिकाणी, अहिल्यानगर सुद्धा काही ठिकाणी पावसाचा जो काही नेहमीप्रमाणे वातावरणाचा जी काही बनाव आहे तो चालूच राहील. यामध्ये अहिल्यानगर, मालेगाव, दक्षिण भाग, नाशिक क्षेत्र, पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर, पश्चिम, दक्षिण जे गंगापूर पैठणचे मोजके भाग घेणं चालू 2 दिवसापासून अशी 25 तारखेची कंडिशन आहे. मात्र पूर्व विदर्भामध्ये आभाळ मात्र वाढत जाईल अशी कंडिशन उद्यापासून स्टार्ट होते. मान्सून बाबतीत बोलायचं झालं जे सुरुवातीला सांगितलं तेच आहे. 2 जूनला काही ठिकाणी 1 जूनला मान्सूनचे काळे ढग जे निम्ब्रो स्टेटस नावाने ओळखले जातात ते ढग 2 जून पासून दाखल होईल आणि वातावरणामध्ये जी गरमीची घरात लागणारी भाप सुद्धा त्याच तारखेपासून कमी होईल. परिस्थिती मान्सूनचा पाऊस सक्रिय होईल 7 किंवा 8 जून, 6 जून पासून स्टार्टअप होईल. 7-8 जूनला तो सक्रिय होऊन जाईल आणि पेरण्या जसं तुम्हाला मागाशी सांगितले त्या पद्धतीने 15-16 पासून स्टार्टअप होतील. 22 पर्यंत आटोपत्या राहतील किंवा काही मोजक्या भागाच्या राहिल्या तर शेवटचा जून महिन्याचा तो पूर्ण घेईल अशी परिस्थिती खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही भागाची असेल. ठीक आहे, तर आता महत्वाचं म्हणजे एक तारखा क्लिअरिटी करूयात. एमपीच्या भागामध्ये तर पूर्वी 27 तारखेला कर्नाटक जवळपास 70% व्याप्ती राहतो, म्हणजे पावसाळ्यासारखी कंडिशन सोलापूर, सांगली या भागांमध्ये आहे 27 तारखेला. त्याचबरोबर जो विजापुरा परिसर आहे या भागात सुद्धा याच ठिकाणी 27 तारखेला कंडिशन राहील. लातूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात देखील ह्या 27 तारखेला निलंगा पट्टा, सावंतवाडी पट्टा असेल आणि सांगली, सोलापूरचा समावेश या तारखेला असेल. कोल्हापूरची व्याप्ती वाढते 27 तारखेपासून. तर आणखी काही भाग आहे ते 30 तारखेला एमपी मधल्या जवळपास खांडवा परिसर आहे, एमपी पूर्व भाग आहे. एमपी मध्ये जो जवळपास 1 महिना झाला तिथे पाणीच नाहीये, तर त्या अशा भागांमध्ये देखील पूर्व एमपी परिसर, जबलपूर परिसर, भोपाळ असेल या भागांना तो वातावरण सक्रिय असणार आहे. 31 तारखेपासून कर्नाटकमध्ये मान्सूनची जी काही आगमन आहे ते कर्नाटकमध्ये प्रवेश करून पुढे सरकण्याचा अंदाज आहे आणि 4-5 दिवसात महाराष्ट्र तो व्यापून काढेल अशी परिस्थिती आहे. म्हणजे काय ढग असतात मान्सूनचे हे 2 जून पासून महाराष्ट्रात दाखल होतील आणि एका प्रकारचं जे काही वातावरण आहे पावसाळ्यासारखं दिसणारं ते तिथून पुढे स्टार्ट होऊन जाईल. आता काही कमेंट्स आहेत त्या कमेंटलाही उत्तर देऊयात. उद्याच्या बाबतीत सांगितलंय की भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव राजामध्ये तुरळक ठिकाणी का होईना सक्रिय होणार आहे. सर्वदूर व्याप्ती नाही, पाऊस फायदेशीर नाही, कारण की हे सटकारे बिटकारे आहेत जे मोजक्या ठिकाणी पडणाऱ्या कंडिशन आहेत जे आतापर्यंत या भागामध्ये सक्रिय नव्हत्या. उद्या 25 पासून ह्या स्टार्टअप होतील. बाकी नाशिकच्या बाबतीत सांगितलं आहे
छत्रपती संभाजीनगरच्या बाबतीत सांगितलं आहे. आणि आता सध्या सुद्धा अनेक भागामध्ये पाऊस चालू आहे, ज्यामध्ये शिर्डीचा परिसर आहे. शिर्डीचा अनेक भाग पश्चिमेकडील साईडला मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याचा पाऊस चालू आहे. वैजापूरच्या देखील पश्चिम भागामध्ये काही तासामध्ये चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे. गंगापूरमध्ये आभाळ उत्तरेकडील भागामध्ये आहे, तिथे सुद्धा असणार आहे. निफाड, मनमाड, येवला हे देखील भाग याच्यामध्ये समाविष्ट आहेत. चाळीसगावला देखील वातावरण ऍक्टिव्ह असल्यामुळे या भागात मोजक्या ठिकाणी राहील आणि परिस्थिती ही अशाच पद्धतीने भाग बदलत राहील. ऍप्लिकेशन बाबत जे कोणी जॉईन झाला असेल आपल्या ह्या पण लाईव्हला, ते विनंती आहे, लाईव्ह सेक्शन नावाचं एक ॲपमध्ये फोल्डर आहे, तिथे झालेले लाईव्ह पण दिसतात. आणि जवळपास 7:30 वाजता आता काही क्षणामध्ये आपण लाईव्ह येतोय. आता वाजलेत बघा 7 वाजले, जवळपास अर्धा घंट्यामध्ये आपण लाईव्ह होतोय. लाईव्ह पाहण्यासाठी 7:28 ऍप्लिकेशन ओपन करायचे आणि तेव्हापासून जवळपास 10-15 मिनिटाचे तो लाईव्ह जसे शेतकरी येतील तशा पद्धतीने आपण घेत चालतो. पुढे चालून पावसाळ्यामध्ये अनेक शेतकरी जॉईन झाले तर आपण तो 15-20 मिनिटं, अर्धा घंटा, 1 घंटा सुद्धा घेत राहणार आहोत आणि तिथेच दुर्ळ पेरणीच्या तारखादेखील आपण शेतकऱ्यांना देत राहणार आहोत. नवीन शेतकरी आता पेमेंट भरू नका, जॉईन होऊ नका. जेवढे भरलेत त्यांचं बाद झालंय, बाकी मला आवश्यकता नाहीये. लातूरच्या ही काही भागामध्ये जसं की आपण बघतोय लोहारा कुर्गोजी साईड आहे, या भागात उमरगा परिसरामध्ये देखील वातावरण सक्रिय झालेले आहे. मी काही कमेंट घेईल त्या शेतकऱ्यांच्या. सांगलीला 27 तारीख दिली, मागे पण 2-4 ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाऊस झालाय. पुन्हा 27 तारखेला व्याप्ती वाढणार आहे. ऍप्लिकेशन प्ले स्टोअरला आहे आणि आवश्यकता घ्यायची गरज नाहीये. सगळ्यांना विनंती आहे, शॉर्टकट का व्हिडिओ मी इथे टाकत राहील. ऐन गरजेच्या वेळी, ऐन शेतकरीचं संकट असेल त्यावेळी सुद्धा मी लाईव्ह घेत राहील. पण एक गुड न्यूज होती, जे 2 जून पासून मान्सूनचे ढग महाराष्ट्रात दाखल होत आहेत. अवघ्या 7 ते 8 दिवसामध्ये हे ढग महाराष्ट्रात दाखल होतील आणि अशा पद्धतीने दाखल होतील की त्याचं पुन्हा खंडन होणार नाही. ढगामागे ढग आणि शितोळ्यामागे शितोळे हे 6 तारखेच्या पुढे होतील, पण ढग मात्र जास्त प्रमाणामध्ये 2 तारखेपासून ऍक्टिव्ह होतील. काही ठिकाणी जसं की पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, तिथे 1 जूनला स्टार्टअप करतील आणि अवघ्या 6 दिवसाच्या कालावधीमध्ये मान्सूनचा जो काही मोसमी वाऱ्याचा जो काही प्रवास आहे हा महाराष्ट्रामध्ये दाखल होते. पण मान्सूनचा जो काही पाऊस असेल तो 6 तारखेच्या मोठ्या बातम्या सुद्धा येतात की दुष्काळ आहे. त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन हे शेवटच्या व्हिडिओमध्ये करतोय, कारण की मान्सून बाबत पुन्हा सांगणं देखील सारखं चुकीचं आहे. पण अनेक कमेंटसाठी हा उत्तर म्हणून आपण देण्याचा प्रयत्न करतोय. शेवटपर्यंत पाहून तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान्सून श्रीलंकापर्यंत पोहोचलाय. जवळ असलेल्या अरबी समुद्रामध्ये कमी दाब सक्रिय आहे, त्यामुळे जे काही बाष्प येते ते पूर्णपणे छत्रपती संभाजीनगर, नाशिकमध्ये, सांगली, सोलापूर पासून परभणीपर्यंत काही ठिकाणी, जालन्यामध्येही दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी, तर अहिल्यानगर, पुणे, सातारा वगैरे भागांमध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सरी त्यांनी कोसळल्या आहेत. काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी बिलकुल नाही आहे. महत्त्वाचं म्हणजे जो काही विदर्भाचा भाग आहे, हा नागपूर पासून अकोला, अमरावती, चंद्रपूर, हिंगोली, वाशिम, इकडे खानदेश भाग, या भागामध्ये ह्या आठवड्यात पाऊसच झाला नाहीये. पण ह्या भागामधनं असा गैरसमज झालाय की आता आम्हाला दुष्काळी पट्ट्यामध्ये मोडतोय का. हे पहा, तुम्ही अजूनही खत घेतलं नाही, अजूनही बियाणं घेतलं नाही, तर तुम्हाला दुष्काळ वाटत असेल ना, तर तुम्ही सपशेल शासकीय हवामान अंदाजावरतीच आपल्या पेरण्याचं नियोजन करायचे. कारण की ह्या गोष्टी वारंवार समजून सांगण्यासाठी मी सुद्धा थकलोय. मी वारंवार तुम्हाला हेच सांगतोय की अशा प्रकारच्या कंडिशन्स होत असतात. सध्या पश्चिम महाराष्ट्रात जो काही पाऊस पडतोय, पश्चिम महाराष्ट्रात जे काही चालू आहे, त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा पाऊस व्यवस्थित कधीच पडत नाही. यांना अवकाळी गरमीच्या लेवलमध्ये असलेलाच पाऊस पडतो आणि अशी कंडिशन संभाजीनगर असेल, इकडे धुळे, जळगाव असेल किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये बीड वगैरे भाग असेल, यांना फक्त परतीचा प्रवास आणि उन्हाळ्यातला अवकाळीच मोठ्या थेंबाचा किंवा वाहुणी पडतोय. या व्यतिरिक्त मान्सूनचे दोन्ही महिने, जून असतील, जुलै असेल, हा असाच राहतोय. मान्सूनचा पाऊस ह्या मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातल्या अनेक भागांमध्ये कमीत कमी चांगल्या पेरणीही करून देतोय. ही दरवर्षी आहे. 2025चाच मी तुम्हाला संदर्भ देऊन ह्या मान्सून 2026चा पूर्ण एक्सप्लेनेशन करतोय. ठीक आहे. आता ही जी परिस्थिती आहे उद्भवलेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, आपण जर पाहिलं तर परिस्थिती एवढी बिकट नाही जेवढ्या बिकट आपण
अनेक माध्यमाच्या तोंडून ऐकतोय. आभाळ आलं की अंदाज सांगायचा रपाटा सुरू आणि आभाळ गेलं त्या रखरखीत उन्हामध्ये दुष्काळाच्या बातम्या सांगणं सुरू आहे. ह्या दोन्ही गोष्टी चालू आहेत. पण एक विनंती करेल, पुढील काळामध्ये हा जो काही पट्टा आहे मान्सूनच्या पेरणीच्या वेळेला, हा नाशिकपर्यंतचा पट्टा, छत्रपती संभाजीनगरचा पट्टा, ह्या पट्ट्याला तो परेशान करणारच आहे. जो पट्ट्याला सध्या वातावरण सक्रिय आहे